स्वामी समर्थ। बघा इथे कसलो भारी हे चिकन फ्राय तयार झालेला आहे ना। एकदम मस्त आणि साधी सोपी रेसिपी आहे। बरं, आता यामध्ये आपण अजिबात मैदा वापरलेला नाहीये किंवा मग कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरलेला नाही, तरी सुद्धा वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूत असं हे चिकन आहे ते तयार झालेलं आहे। आज आपण चिकन फ्रायची रेसिपी बघणार आहोत, एकदम साधी सोपी आणि ती सुद्धा घरच्या साहित्यांमध्ये। एकदम सोप्या पद्धतीने हे चिकन फ्राय कसं तयार करायचं यासाठी पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला आता आपल्याला चिकन फ्राय करण्यासाठी आपल्याला चिकन लागणार आहे। आता इथे मी चिकन जास्त बोनलेस घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं तुम्हाला आवडतं त्यानुसार हे चिकन आहे ते तुम्ही घेऊ शकते, पण खास करून जर बोनलेस घेतलं तर एकदम ते क्रिस्पी सुद्धा होतं आणि मस्त सुद्धा लागतं। चला आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर हे जे आपण चिकन बनवणार आहोत तर तो कोणताही स्पेशल मसाला न वापरता आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये एकदम मस्त असं हे कुरकुरीत चिकन तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी रेग्युलर जो आगरी कोली मसाला वापरते घरी बनवलेला तोच टाकलेला आहे 2 चमचे। पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे। चिकन मसाला टाकायचा आहे आपल्याला 1-1.5 चमचा। तुम्ही ते चिकन मसाला कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला। यामध्ये 2 चमचे एवढं दही टाकायचं आहे। दही घेताना घट्टच दही घ्यायचं आहे, कारण जर दह्याला पाणी असेल तर हा मसाला आहे तो पातळ होईल आणि ह्या चिकनला अजिबात व्यवस्थित मसाला लागला जाणार नाही। त्याचप्रमाणे आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घ्यायची आहे 2 चमचे। थोडीशी इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे। साधारण 1-1.5 चमचा एवढं लिंबाचा रस टाकायचा आहे। चला आता यामध्ये आपण अजिबात मैदा वापरणार नाहीत किंवा मग कॉर्नफ्लोअर वापरणार नाही, तर त्याऐवजी आपण इथे टाकूया ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ। आता हे ज्वारीचं पीठ आहे ते मी 2 चमचे टाकणार आहे आणि त्याच प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा 2 चमचे टाकणार आहे। जर तुम्हाला हे चिकन आहे ते एकदम मस्त क्रिस्पी बनवायचं असेल तर तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं जास्त करा आणि ज्वारीचं पीठ आहे ते कमी करा, आणि जसं तुमची चिकनची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे हे पिठाचं प्रमाण आहे ते वाढवू शकते। थोडंसं आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। हा मसाला हे पीठ आहे ते व्यवस्थित असं चिकनला लागलं पाहिजे असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। चला आता हे चिकन आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे अंड। आता अंड टाकताना आपल्याला ते जे येलो असतं बिंद ते आपल्याला घ्यायचं नाहीये, फक्त व्हाईट असतं तेच घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला अंड अशा पद्धतीने फोडून त्यामध्ये फक्त व्हाईट असतं ते टाकायचं आहे। जर तुम्ही येल्लोवालं टाकलं, पिवळंवालं जे बिंद असतं ते, तर चिकन तळताना तेलावरती फेस येतो, खूप बबल्स येतात आणि चिकन सुद्धा व्यवस्थित फ्राय होत नाही। चला आता यामध्ये मी अशा पद्धतीने 2 अंडी टाकून घेतलेली आहेत आणि याला सुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। जे आपण अंड टाकलेलं आहे ते प्रत्येक पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला हे चिकन आहे ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त असं मी ते एकजीव करून घेतलेलं आहे। सर्व चिकनला अंड व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण 10-15 मिनिटांसाठी। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा याला मॅरिनेट करून ठेवू शकताय, किंवा मग वेळ नसेल तर पटकन सुद्धा तळून घेऊ शकता। मॅरिनेट केल्याने काय होतं, चिकन आहे ते पटकन शिजलं जातं आणि व्यवस्थित असं क्रिस्पी होतं आणि टेस्ट सुद्धा चांगली लागते। चला 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चिकन तळून घेऊया। त्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं। तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे। आता चिकन टाकल्याच्या नंतर आपल्याला पलटण्याची घाई करायची नाहीये। चिकन आहे ते अगोदर सेट होऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला स्लो फ्लेम ठेवायची आहे। चिकन एकदा सेट झालं की आपल्याला पलटून घ्यायचं आहे, किंवा म्हणजे तेलावरती जे बबल्स आलेले आहेत ते शांत झाले की आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे चिकन आहे ते तळून घ्यायचं आहे। आता हे चिकन आहे ते साधारण 1.5 मिनिट झालेला असेल आणि याचे बबल्स बघू शकताय शांत झालेले आहेत। आता आपण याला पलटून घेऊया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती थोडासा गोल्डन तांबूस रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊया।
आता हे चिकन फ्राय करताना मला एकूण साधारण 7-8 मिनटं लागलेली आहेत. अगोदर आपल्याला स्लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे, स्लो टू मिडियम फ्लेमवरती. आणि त्यानंतरच आपल्याला याला कलर देण्यासाठी किंवा मग क्रिस्पीनेस आणण्यासाठी याला हाय टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे. असं केल्याने हे चिकन आहे ते तेलकट सुद्धा होत नाही किंवा आतून एकदम व्यवस्थित शिजलं जातं आणि वरून एकदम क्रिस्पी असं हे चिकन आहे ते तयार होतं. एकदम मस्त परफेक्ट कलर आणि परफेक्ट असं हे चिकन आहे ते फ्राय झालेलं आहे. वरून एकदम क्रिस्पी झालेलं आहे आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ असं हे चिकन फ्राय तयार झालेलं आहे. तर याचप्रमाणे आपण बाकीचं जे चिकन आहे ते सुद्धा तळून घेणार आहोत. दुसऱ्या वेळेस चिकन तळताना गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चिकन सोडायचं आहे. कारण जे तेलाचं टेम्परेचर असतं ते कमी झालेलं असतं, तापमान असतं ते. त्याच कारणाने आपल्याला थोडा वेळासाठी हाय करायची आणि नंतर मग स्लो फ्लेमवरती जसं आपण अगोदरचं चिकन तळून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपण बाकीचं सुद्धा चिकन आहे ते तळून घ्यायचं आहे. चला, मस्त असं इथे हे चिकन फ्राय आहे ते तळून घेतलेलं आहे संपूर्ण चिकन. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे क्रिस्पी चिकन तयार झालेलं आहे. वरून एकदम क्रिस्पी आणि क्रंची आहे आणि ते सुद्धा अजिबात आपण मैदा वापरलेला नाहीये किंवा मग कॉर्नफ्लॉर वापरलेलं नाहीये. मस्त एकदम आपल्या घरच्या साहित्यांमध्ये सोप्या पद्धतीने हे चिकन फ्राय आहे ते तयार केलं आहे. तुम्ही बघू शकताय कसलं भारी हे चिकन तयार झालेलं आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. चला, ही जी रेसिपी आहे ना ती एकदा घरी नक्की बनवून बघा, 100% तुम्हाला आवडणारच. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर चॅनेलला पटकन जाऊन भेट द्या. जर चॅनलवरील तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा. चला, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.